आपण आता मकरंदने आत्तापर्यंत जे तुम्हाला प्रक्रिया जी समजावून दिली आहे त्याचे मी त्याला थोडं तपशिलामध्ये सांगणार आहे. आपण प्रोजेक्ट रिपोर्टबद्दल आता हे करूया. प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये तुमच्याकडच्या डॉक्युमेंट्सची सर्व स्क्रुटिनी केली जाते. त्याच्यानंतर त्यांनी आधी सांगितलं तसं सर्वे केला जातो, फ्लॅटचे एरियाज मोजल्या जातात, ते एरियाज आणि एक्झिस्टिंग एरियाज, प्लॉट कसा आहे, जागेवरच्या प्लॉटची परिस्थिती, सिटी सर्वे स्केचमध्ये तफावत असेल तर ती, या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊन आणि आपल्याला नियमानुसार जे काही FSI उपलब्ध आहे त्याच्यानुसार एक एरिया स्टेटमेंट बनवलं जातं. FSIच्या स्कीम्स विविध वेगवेगळ्या ज्या काही अवेलेबल असतील त्याप्रमाणे बेस्ट पॉसिबल सोल्युशन जे असेल त्याप्रमाणे FSI स्टेटमेंट बनवलं जातं. एरिया स्टेटमेंट जी काही डिटेल्ड एरिया स्टेटमेंट आहे ती ह्या प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये दिली जाते. त्याच्यानंतर पूर्ण म्हणजे FSI किती, कन्स्ट्रक्शन एरिया किती, कार्पेट एरिया साधारण किती जनरेट होऊ शकतो, आपल्याला सभासदांना त्यांचा एरिया प्लस काही ॲडिशनल एरिया दिल्यानंतर उर्वरित कार्पेट एरिया किती विकासकासाठी राहतो, तो कार्पेट एरिया विकून विकासकाला काय फायदा होऊ शकतो आणि आपल्या सभासदांना काय फायदा होऊ शकतो, ह्या सगळ्याचा तपशील ह्या फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये दिलेला असतो. हे सगळं करताना आता हे जो पुनर्विकसन जे आपण करणार असू त्या इमारतीमध्ये काय ॲम्युनिटीज असतील ह्याचा सगळ्या डिटेल्स त्याच्यात दिलेल्या असतात. शेड्यूल ऑफ ॲम्युनिटीज, काय स्पेसिफिकेशन्स असावेत, बिल्डिंगची हाईट कशी, म्हणजे फ्लोअर टू फ्लोअर हाईट किती असावी, 10 फूट असावी, 11 फूट असावी, ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्यात दिलेल्या असतात. पार्किंगबाबत आपण म्हटलेलं असतं की पार्किंग आता जागेनुसार पार्किंगची मोठा प्लॉट असेल तर पोडियम पार्किंग वगैरे शक्य होतं. छोट्या प्लॉटमध्ये या गोष्टी शक्य नसतात. तर छोट्या प्लॉटमध्ये बरेचदा मेकॅनिझ पार्किंग करावं लागतं. तर ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या रिपोर्टमध्ये दिल्या जातात. त्याचबरोबर ह्या रिपोर्टच्या बेसिस जे आहे ते रूल्स आणि नोटिफिकेशन्सवर असतं. तर त्या रूल्स आणि नोटिफिकेशन्सच्या कॉपीजसुद्धा त्या रिपोर्टमध्ये दिल्या जातात जेणेकरून सोसायटीला ह्या सर्व गोष्टींची माहिती व्हावी. प्रोजेक्ट रिपोर्ट एकदा सर्व सभासदांनी मान्य केल्यानंतर आपण टेंडरचं एक प्रोसेस सुरू करतो. टेंडर प्रोसेस जसं मकरंदने आधी सांगितलं की 2 पद्धतीने होऊ शकतो. एक तर आपण इन्व्हायटेड टेंडर करू शकतो किंवा ओपन टेंडर. ओपन टेंडर म्हणजे पेपरमध्ये नोटीस देऊन जे कोणी विकासक इंटरेस्टेड असतील त्यांनी यावं अशा पद्धतीने करू शकतो. किंवा आपल्या माहितीतले जे काही विकासक असतात, जसं काही प्रतिष्ठित विकासक ठाण्यातले आहेत जे चांगली कामं करत आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा रिडेव्हलपमेंटमध्ये हा आहे की डिलिव्हरी. तर सोसायटीजने इकडे खूप लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला ऑफर काय मिळते त्यापेक्षा डिलिव्हर करणारा माणूस आहे का. जे काय प्रोजेक्ट आहे ते प्रोजेक्ट तुम्हाला कंप्लीट सक्सेसफुली केलेला माणूस आहे का, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड बघून. तर ह्या सर्व गोष्टी बघण्यासाठी आपण टेंडर काढतो. टेंडर्समध्ये टेंडर नोटीस असते, त्यानंतर प्रोजेक्टची ब्रीफ इन्फॉर्मेशन, प्रोजेक्टबद्दलची माहिती असते थोडक्यात की प्लॉट एरिया किती, सभासद किती, त्याला FSI किती मिळू शकणार आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये त्या टेंडरमध्ये विकासकांनी त्यांच्याबद्दल द्यायची माहितीबद्दल एक हे असतं की मिनिमम इन्फॉर्मेशन टू बी फर्निश्ड बाय द डेव्हलपर. त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलपरचा प्रोफाईल, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांनी अशा पद्धतीची केलेली कामं किती आहेत, त्यांची चालू असलेली कामं किती आहेत, त्यांचे फायनान्शियल डिटेल्स, त्यांनी गेल्या 3 वर्षातले त्यांचे IT चे डिटेल्स वगैरे ह्या सर्व गोष्टी आपण त्यांच्याकडनं त्या टेंडरमध्ये घेतो. त्यानंतर त्या टेंडरमध्ये इन्स्ट्रक्शन्स असतात की काय काय त्यांनी करायचं आहे. विकासकांनी रिडेव्हलपमेंट करत असताना त्यांना काही कंडिशन्स आपल्या सोसायटीमार्फत जे काही कंडिशन्स आपण दिलेल्या असतील त्या असतात. त्यानंतर त्याच्यात काही इन्स्ट्रक्शन्स असतात. त्यांनी काय काय खर्च बेअर करायचे ते सर्वाचा तपशील आपण त्याच्यामध्ये लिहिलेला असतो. आता हे खर्च म्हणजे फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट नाही आहे. जेव्हा आपण सोसायटी रिडेव्हलपमेंटसाठी आपली राहती घरं आपण विकासकाच्या ताब्यात देतो आणि काही काळासाठी आपण घर सोडून बाहेर गेलेलो असतो, तर तेव्हा आपल्याला राहण्यासाठी जी सोय, त्याला रेंटवर आपण जिथे कुठे शिफ्ट होऊ त्याचा रेंट त्यांनी देणं अपेक्षित असतं. त्यानंतर पूर्ण कन्स्ट्रक्शन कॉस्ट, PMCच्या अप्रुव्हल्सच्या कॉस्ट, FSIची कॉस्ट, काही ठिकाणी आता बरेचसा प्रीमियम FSI आहे, TDR आहे,
तर या सर्व कॉस्ट त्याच्यावर असतात. आपल्याबरोबर करायच्या ॲग्रीमेंट्स, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीत डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट असेल, इंडिव्हिज्युअल ॲग्रीमेंट असेल, तर या सर्व ॲग्रीमेंट्सचं रजिस्ट्रेशनची कॉस्ट, त्याचे स्टॅम्प ड्युटीज, ह्या सर्व कॉस्ट आपण विकासकावर टाकतो. आपल्या घरांचे जे काही आपल्याला बांधून परत मिळणार आहेत, एक्झिस्टिंग एरिया प्लस काही फ्री एरिया मिळणार असेल, तर त्याचे सर्व त्या घराच्या व्हॅल्यूनुसार त्याच्यावर GST आकारला जातो. हा GST देखील आपण विकासकावर टाकतो. तर अशा सगळ्या ज्या काही कॉस्ट विकासकावर आपण टाकणार आहोत, त्या कॉस्ट त्याच्यात मेन्शन केलेल्या असतात. त्यानंतर स्पेसिफिकेशन आणि ॲम्युनिटीज त्या ह्याच्यात मेन्शन केलेल्या असतात टेंडरमध्ये, की आम्हाला अशा प्रकारचं घर पाहिजे, त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला ज्या काय हव्या असतील, 3x3च्या टाईल्स हव्या आहेत, मार्बल हवं आहे, जे काय हवं असेल ते त्या स्पेसिफिकेशनमध्ये लिहिलेलं असतं. बाथरूम्समध्ये आम्हाला जॅगवारची फिटिंग हवी आहेत किंवा कोलरची फिटिंग हवी आहेत, आम्हाला कन्सिल्ड इलेक्ट्रिकल फिटिंग्स हवी आहेत, आम्हाला फ्लोअर टू फ्लोअर हाईट 12 फुटाची हवी, जे काही हवं असेल आपल्याला ते आपण तिकडे त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. त्यानंतर त्याच्यामध्ये एक डिक्लेरेशन एक आपण टेंडरमध्ये ठेवतो. हे डिक्लेरेशन विकासकांनी भरून द्यायचं असतं की मी हे टेंडर वाचलेलं आहे आणि टेंडरच्या सर्व कंडिशन्स मला मान्य आहेत आणि त्या मान्य करूनच मी ही माझी ऑफर देत आहे. अशा प्रकारच्या या सगळ्या टेंडरच्या डॉक्युमेंटमध्ये हे सर्व मुद्दे इन्क्लुडेड असतात. त्या टेंडरमध्ये काही ॲनेक्शर्स असतात. त्या ॲनेक्शर्समध्ये एक एक्झिस्टिंग कार्पेट एरियाज, ज्या आपल्या अस्तित्वातील घरांच्या कार्पेट एरियाजची एक लिस्ट असते, मेंबर्सची नावं आणि त्यांच्यासमोर त्यांचे एरियाज लिहिलेले असतात. त्यानंतर प्लॉटच्या एरियाचे डिटेल्स असतात. स्पेसिफिकेशन्स आणि लिस्ट ऑफ मेक्सची एक डिटेल असते. त्याच्यामध्ये त्या स्पेसिफिकेशन, जसं मी मगाशी सांगितलं, आपल्याला जे जे काही वस्तू हव्या आहेत, टाईल्स हव्या असतील तर त्या टाईल्स कुठल्या कंपनीच्या हव्या आहेत, लिफ्ट कुठल्या कंपनीच्या असाव्यात, इलेक्ट्रिकल फिटिंग्स कुठल्या कंपनीच्या असावेत, हे सर्व त्याच्यात स्पेसिफिकेशन आणि लिस्ट ऑफ मेक्स दिलेलं असतं. त्यानंतर RCCचे स्पेसिफिकेशन्स आपण दिलेले असतात. सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज, म्हणजे विकासकांनी काय सिक्वेन्सनी काम करायचं आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. तो सिक्वेन्स जनरली असा असतो की आपण टेंडर केल्यानंतर डेव्हलपर फायनल झाल्यावर आपण प्लॅन्स फायनल करत असतो. त्याच सायमल्टेनियसली आपण डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आणि याचे पण ड्राफ्ट चालू असतात. एकदा प्लॅन्स फायनल झाले आणि डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट झाल्यानंतर आपण प्लॅन्स ॲप्रुव्हलसाठी देतो. ॲप्रुव्हल आल्यानंतर CC आल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन होतं, रेरा रजिस्ट्रेशन होतं. त्यानंतर PAAA ॲग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन होतं, म्हणजे इंडिव्हिज्युअल फ्लॅट्सचं ॲग्रीमेंटचं रजिस्ट्रेशन होतं. त्यानंतर आपण त्याला आपल्या घरांचा ताबा देतो. बिल्डिंग तोडायला आणि बांधकाम सुरू करायसाठी आपण प्लॉटचा ताबा देतो. तर हे सगळा हा सिक्वेन्स जो आहे, हा सर्व सिक्वेन्स त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो. म्हणजे कुठल्याही विकासकांनी आधीच आम्हाला बिल्डिंग ताब्यात द्या, वेळ वाचवतो, CC व्हायच्या आधी मी बिल्डिंग पाडून घेतो, असे वगैरे काही हे करू नयेत. म्हणून आपण हा सिक्वेन्स पूर्णपणे त्याच्यात मेन्शन केलेला असतो. त्यानंतर एक अंडरटेकिंग असतं बिल्डरकडनं की मी ह्या सर्व गोष्टी मान्य केलेल्या आहेत आणि त्यानुसार मी सर्व देणार आहे तुम्हाला. आणि एक फायनान्शियल बीड असतो. फायनान्शियल बीड म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी त्याची ऑफर लिहिलेली असते की मी तुमच्या जागेच्या बदल्यात तुम्हाला एक्झिस्टिंग जागा प्लस 20%, 25%, 30% जी काय वाढीव एरिया देईन ती, प्लस काही हार्डशिप कॉम्पेन्सेशन, म्हणजे तुम्ही तुमचं राहतं घर त्याच्या ताब्यात देऊन तुम्ही बाहेर पडणार आहात, तर पुढच्या 2 वर्षासाठी किंवा 3 वर्षासाठी जर तुम्ही बाहेर राहणार आहात, ती हार्डशिप तुम्हाला जी होते त्याचं कॉम्पेन्सेशन म्हणून काही एक अमाऊंट तुम्हाला दिला जातो. प्लस तो रेंट दिला जातो तेवढं, म्हणजे तुम्ही बाहेर पडल्यापासून ते परत तुमचं नवीन घर तुमच्या ताब्यात मिळेपर्यंतचा रेंट तुम्हाला दिला जातो. तर ह्या सगळ्या गोष्टी त्या फायनान्शियल बीडमध्ये मेन्शन्ड असतात की हे काय किती रुपये दिले जातील, किती एरिया दिली जाईल. काही मेंबर्सना वाढीव एरिया घ्यायची असेल तर ती वाढीव एरिया काय दराने दिली जाईल, ह्या सर्व गोष्टी त्या फायनान्शियल बीडमध्ये मेन्शन केलेल्या असतात. हे ऑफर्स एकदा आपल्याकडे आल्यानंतर सर्व ऑफर्स सील्ड ऑफर्स असतात. ते सील्ड ऑफर्स एक ठराविक दिवशी आपण सर्व सभासदांच्या समक्ष आणि सर्व रिप्रेझेंटेटिव्हच्या प्रेझेन्समध्ये आपण ते ओपन करतो. ऑफर्स ओपन करून ते वाचले जातात. त्यानंतर त्याच्यावर PMCच्या ऑफिसमध्ये त्याच्यावर कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस केलं जातं. कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस जे केलं जातं ते सभासदांबरोबर डिस्कस केलं जातं, सभासदांना समजवलं जातं. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांची कंप्लीट इन्व्हॉल्वमेंट ऑफ मेंबर जे म्हटलं आहे, त्याच्यामध्ये मेंबर्सनी इन्व्हॉल्व एवढ्यासाठी व्हायचं असतं की ऑफर्स आणि एक
कागदावर दिसणारे आकडे हे बरेचदा म्हणजे आपल्याला खरं चित्र दाखवत नाहीत कधी कधी. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की आपल्याला त्या विकासकाशी चर्चा करावी लागते, त्यांनी केलेल्या कामांची झालेल्या कामांची पाहणी करावी लागते. आता हे टेक्निकल ज्या गोष्टी असतात म्हणजे ज्याच्यासाठी त्यांच्या कामाची क्वालिटी कशी आहे किंवा कन्स्ट्रक्शनची क्वालिटी कशी आहे ती पाहण्यासाठी आम्ही आहोत टेक्निकल लोक. पण रिडेव्हलपमेंटचं जेव्हा प्रोसेस चालू असतं तेव्हा सोसायटीबरोबरचा त्या विकासकाचा व्यवहार कसा होता, तुम्हाला दिलेल्या कमिटमेंट्स त्यांनी पाळल्या की नाही, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी सभासदांनी त्यांनी विकासकांनी केलेल्या आधीच्या कामाच्या सभासदांना भेटून त्यांच्याकडनं ह्या गोष्टी माहिती करून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यातनं त्यांना त्या विकासकाचं बॅकग्राऊंड कळतं. आता एक छोटंसं उदाहरण देतो की आपल्याला पूर्वी शाळेमध्ये शुद्धलेखन करायला द्यायचे, एक पॅराग्राफ लिहायला द्यायचे आणि तो आपण वाचून आपण तो तसाच्या तसा लिहून घ्यायचो पॅराग्राफ. तर ते शुद्धलेखन करताना समोर काय लिहिले तेच आपण लिहून काढायचो, प्रत्येकजण तेच लिहायचा, पण प्रत्येकाचं हस्ताक्षर वेगळं असायचं. असंच प्रत्येक विकासकाचं आहे ना काम करायची पद्धत एक वेगळी असते आणि प्रत्येक विकासकाची त्यामुळे क्वालिटी वेगळी असते आणि त्यांनी केलेल्या इमारतींवर त्याचा छाप असतो. त्यामुळे विकासक त्यानुसार आपण निवडावा की फक्त कोणी मला 5% एक्स्ट्रा देते किंवा 20% एक्स्ट्रा देते, सर्व बाकीचे विकासक 15% देतात आणि कोणीतरी 40% देतोय, ह्याला भुलून न जाता खरोखर चांगलं काम आहे का, आपल्याला डिलिव्हरी देऊ शकेल का, त्याची ट्रॅक रेकॉर्ड आहे का, त्याची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे का, ह्या सर्व बाबी सभासदांनी समजून घेणं गरजेचं असतं. आणि म्हणून मी त्याच्यात म्हटलं की ॲक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट ऑफ मेंबर्स. त्याच्यात आपण फायनान्शियल स्टेटमेंट्स ज्या काही विकासकाकडनं आलेल्या असतात ते फायनान्शियल स्टेटमेंट्सची CA कडनं आपण पडताळणी करून घेतो, CA कडनंही त्याच्यावर रिमार्क्स घेतो आणि त्याच्यात त्यांची फायनान्शियल कॅपॅसिटी आहे हे याची खातीरजमा करून घेतो. तसंच आता ऑफर्स जेव्हा येतात ते काही म्हणजे आता फिजिबिलिटी रिपोर्ट आम्ही एक काढून दिलेला असतो. फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये समजा आम्ही 20-25% आम्ही फिजिबिलिटी रिपोर्टमध्ये दाखवलं असेल की तुमच्या एक्झिस्टिंगवर 20% मिळणार आहेत, तर आमचा फिजिबिलिटी रिपोर्ट हा अंदाज असतो. प्रत्येक विकासक आपापल्या अंदाजाने त्याचे खर्च लक्षात घेऊन तो त्याच्याप्रमाणे ऑफर देतो. तर काही जण 20 म्हणजे PMCनी 20%ची तुम्हाला फिजिबिलिटी दिली असेल तर तुम्हाला ऑफर कदाचित 18%ची पण येऊ शकेल किंवा 25%ची पण येऊ शकेल, पण त्याच रेंजमध्ये ऑफर येईल. जर कोणी PMCची फिजिबिलिटी 20%ची असेल तर कोणी 40%ची ऑफर देत असेल तर ती ऑफर चुकीची आहे असं जरा सोसायटीवाल्यांनी म्हणजे सभासदांनी त्या बाबतीत सावध राहावं असं माझं म्हणणं आहे. तर ह्या बाबतीत ॲडवाईस करणं आणि ह्या सर्व गोष्टींवरनं चर्चा करून म्हणजे आता हे PMC बरोबर ह्या बॅक अँड फोर्थ होत राहतात, ह्या गोष्टी सभासद आणि PMC यांच्यामध्ये चर्चा होत राहतात आणि मग त्यातून आपण एक आलेल्या ऑफर्सपैकी एका विकासकाच्या पर्यंत आपण येतो आणि मग आपण जनरल बॉडी घेऊन फायनल हे करतो. फायनल सिलेक्शन जे असतं ते DDRच्या रिप्रेझेंटेटिव्हच्या उपस्थितीत आपण फायनल सिलेक्शनची जनरल बॉडी घेतो. पण तोपर्यंत आपलं एक मत झालेलं असलं पाहिजे त्याच्यात. आणि इथे एक महत्त्वाचं असं आहे ना की आपल्याकडे समजा 5 वेगवेगळे ऑफर्स असतील तर बहुमताने एक आला म्हणजे एकाला किमान 51% मिळायला पाहिजे, तर तो बहुमत आहे. म्हणजे एकाला 40 मिळाले आणि उरलेल्यांना 15-20% मिळाले तर ते चालत नाही. किमान 51% मतं एका विकासकाला मिळायला लागतात. आणि शक्यतो म्हणजे आमचा ॲडवाईस नेहमी सर्व सोसायटीजना असाच असतो की आपण सिलेक्शन करताना काही जणांनी विकासकाला मत दिलेलं असतं, काही जणांनी नसतं दिलेलं, पण एकदा विकासक फायनल झाल्यानंतर सर्व सभासदांनी एकजुटीने त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हा नेहमी आम्ही सल्ला सर्व सभासदांना देत असतो. विकासक फायनल झाल्यानंतर आपला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, पॉवर ऑफ अटर्नी वगैरे हे जसं चालू असतं तसं साईड बाय साईड आपलं हे डिझाईन आणि अप्रुव्हलचं कामं चालू असतात. आपण प्लॅन्स जेव्हा बनवायला घेतो तेव्हा विकासकाच्या काही रिक्वायरमेंट्स असतात. आपल्या सभासदांची जे काही राहती घरं आहेत ती प्लस ॲडिशनल एरिया हे ठरलेलंच असतं. तर त्या एरियाची घरं त्यांच्यासाठी डिझाईन करायची असतात. विकासकाला सेलच्या दृष्टीने काही वेगळ्या एरियाची घरं पाहिजे असतात. तर या सर्वांचा एक समतोल राखून आम्ही एक प्लॅन बनवतो. ते प्लॅन सोसायटीकडे दिले जातात. सोसायटीकडनं त्याच्यात काही शंका, त्यांच्या काही सजेशन्स हे सगळं होऊन ते प्लॅन रिवाईज होतात. असं 2-3 वेळा रिव्हिजन्स आणि हे झाल्यानंतर
हे दोघांकडनी प्लॅन एकदा ओके झाले, म्हणजे सोसायटी आणि विकासक दोघांकडनी प्लॅन मान्य झाला की मग त्या प्लॅनवर आपण फायनल हे करून महापालिकेमध्ये आपण तो सबमिट करतो. त्या प्लॅनमध्ये आपण काय काय बघितलेलं असतं, तर FSIचा पूर्णपणे वापर होतोय की नाही, सोसायटीसाठी सोसायटी ऑफिस, फिटनेस सेंटर इत्यादी ज्या काही कॉमन एरियाज देणं गरजेचं असतं त्या दिल्यात गेल्यात की नाही. त्यानंतर ॲडिशनल FSI जर फ्युचरमध्ये काही येणार असेल, आता काही तसं राहिलेलं नाही आहे. हा UDCPR यायच्या आधी बराचदा तेच म्हणजे 2-3 वर्ष ते चालू होतं की येणार येणार येणार, आणि त्यामुळे तेव्हा एक असं असायचं की प्लॅनिंग करताना वाढीव FSI येणार आहे त्याच्यासाठी तरतूद ठेवा असं असायचं. आता तसं काही दिसत नाही आहे की वाढीव FSI येईल. आता भरपूर FSI आलेला आहे आणि तर तो पूर्णपणे आपण वापरतोय की नाही हे एक फक्त बघितलं जातं त्या प्लॅनमध्ये. त्यानंतर कार पार्किंगची प्रोव्हिजन्स तसे आहेत. आपण प्रत्येक सभासदाला एक पार्किंग आपण देण्याचा त्याच्यात हे असतं. त्याच्यात विकासकांना सेलच्या याच्यासाठी फ्लॅटसाठी पार्किंग देणं गरजेचं असतं. तर ह्या सर्व बाबी प्लॅनिंगमध्ये घेतल्या जातात. प्लॉटच्या साईजनुसार पोडियम द्यायचा, बेसमेंट द्यायचे की मेकॅनिकल पार्किंग करायचं की कॉम्बिनेशन करायचं हे ठरतं आणि त्यानुसार त्या प्लॅनमध्ये ते केले जातात. रिक्रिएशनल स्पेसिस, क्लब हाऊस, जिम एटसेट्रा ह्या सर्व गोष्टी मोठ्या प्लॉट्समध्ये असतात. छोट्या प्लॉटमध्ये आपल्याला रिक्रिएशनल ओपन स्पेस शक्य नसतात, तर तिथे आपण छोटासा जिम किंवा फिटनेस सेंटर, जर थोडी उंच इमारत असेल 30 मीटरपेक्षा उंच असेल तर त्याच्यावर आपण एखादा रिक्रिएशनल फ्लोर अशा पद्धतीचे आपण गोष्टी त्याच्यामध्ये त्या प्लॅनमध्ये करतो. आणि त्यानंतर आपण प्लॅनचा अप्रुव्हल लोकल ऑथॉरिटीकडनं घेतो. एकदा प्लॅन अप्रूव्ह झाले, CC झाली की मग ते साईटवर एक्झिक्युशन काम चालू होतं. ते कम्प्लिशनपर्यंत काम चालू राहतं. साईटवर जेव्हा एक्झिक्युशन चालू होतं तेव्हा आमच्याकडनं त्याच्यावर पिरियॉडिक सुपरविजन असतं. वेळोवेळी तिकडे जसं जेव्हा जेव्हा कधी RCCचं काम असेल तेव्हा RCC कन्सल्टंटकडची ही माणसं येतात. तिकडे आमच्याकडनं बघितलं जातं साईजेस बरोबर आहेत की नाही, RCC वाल्यांकडनं बघितलं जातं कॉन्क्रीटचं मिक्स बरोबर आहे की नाही, सळ्या नीट बांधलेल्या आहेत की नाही, हे सगळं बघून आणि त्यावेळी प्रत्येक वेळी काही कॉन्क्रीटचे क्यूब्स घेऊन ते टेस्टसाठी दिले जातात. त्या टेस्टचे रिपोर्ट ठेवले जातात, मटेरियल्सचे टेस्ट केल्या जातात, त्यांचे रिपोर्ट्स ठेवले जातात. ह्या सर्वाचे रिपोर्ट्स साईटवर उपलब्ध असतात. ते जेव्हा कधी मागू तेव्हा आम्हाला ते दिले जातात. सोसायटीला गरज असेल तेव्हा आम्ही ते सोसायटीला देऊ शकतो. वेळोवेळी काम कसं चालू आहे, कामाच्या प्रोग्रेसबाबत आम्ही सोसायटीला एक प्रोग्रेस रिपोर्ट दर महिन्याला देत असतो. साधारणतः 2-3 महिन्यातनं एकदा एक मीटिंग होत असते कमिटीबरोबर आणि आवश्यकता भासली तर साईटवर देखील मीटिंग होऊ शकते अशा ह्याच्यात. तर हे काम सुरू असताना ह्या सर्व प्रक्रिया चालू असतात. आज आपण काम सुरू होण्यापूर्वी सर्व एकाच ठिकाणी राहत असता, पण जेव्हा आपण आपली घरं ताब्यात देतो विकासकाच्या तेव्हा प्रत्येकजण पाहतात सगळे आणि कोण कुठे जाईल, कोण कुठे जाईल, कोण भाड्याच्या घरांनी राहायला जातात लोक, सगळे एकत्र येऊ शकत नाहीत. त्यामुळे मग हा आम्हाला पूर्णपणे रिपोर्ट आणि हे देत राहावं लागतं आणि तो मेलवर सगळ्यांशी शेअर केला जातो. त्यामुळे सर्वांना त्याची माहिती राहते आणि अशा प्रकारे मग ते पूर्ण बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत आपण ते पूर्ण काम करतो. बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर एक जॉईंट इन्स्पेक्शन होतं. सोसायटीच्या सभासदांचे जे फ्लॅट्स आहेत ते सभासदांबरोबर आम्ही इन्स्पेक्ट करून की ठरलेल्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की नाही, काम व्यवस्थित कंप्लीट झालेलं आहे की नाही, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात आणि मग ते तुम्हाला ताबा दिला जातो. तर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टसाठी साधारणतः लागणारी टाईमलाईन हा एक हे आहे की पहिला जो पार्ट आहे प्रोजेक्ट रिपोर्ट, तुम्ही PMC नेमल्यानंतर साधारण हा 2 महिन्याचा वेळ आपल्याला ह्याच्यासाठी लागू शकतो प्रोजेक्ट रिपोर्टसाठी. याच्यामध्ये काय असतात की एक्झिस्टिंग कार्पेट एरिया मेजरमेंट आणि प्लॉटचा सर्वे ह्या 2 गोष्टी करून साधारण पहिल्या 2 ते 3 आठवड्यामध्ये ह्या गोष्टी होतात. FSI स्टेटमेंट आणि फिजिबिलिटी रिपोर्ट हा याच्या म्हणजे सर्वे आणि तुमच्या कार्पेट एरियाच्या बेसिसवर FSI आणि बदलू शकतो. त्यामुळे ते FSI आणि फिजिबिलिटी रिपोर्ट त्याच्यानुसार केला जातो. हे साधारण 15 दिवसाचं काम आहे आणि त्याच्यानंतर मग म्हणजे 1 ते 1.5 महिन्यामध्ये ह्या स्टेजला आल्यानंतर एक प्री फायनल रिपोर्ट होतो जो कमिटीशी डिस्कस केला जातो. त्याच्यात काही कमी जास्त असेल तर ते करून मग फायनल एक रिपोर्ट आपण सोसायटीला पुढच्या 25 दिवसामध्ये आपण तो फायनल फिजिबिलिटी रिपोर्ट सोसायटीला देतो. म्हणजे साधारण 2 महिने आपल्याला त्या फिजिबिलिटी रिपोर्टच्या
पिरियड ह्याच्यासाठी लागतात. हा थोडासा लवकर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे आपल्याकडे एक्झिस्टिंग एरियाज वगैरेची लिस्ट असेल, सर्वे केलेला असेल, तर हे थोडा सुरुवातीचा वेळ वाचू शकतो त्याच्यातला. पुढचं जे स्टेज आहे ते टेंडर ड्राफ्ट फायनलायझेशन आणि टेंडर आणि डेव्हलपर फायनलायझेशन असं सगळं आहे. तर याच्यामध्ये आपण एक ड्राफ्ट टेंडर पहिले बनवून सोसायटीकडे दिलं जातं 15 दिवसात. ते ड्राफ्ट टेंडर सोसायटीमध्ये डिस्कस होऊन त्याच्यामध्ये काही सोसायटीच्या सभासदांकडून काही सजेशन्स येऊ शकतात. तर ती इन्कॉर्पोरेट करून त्याच्यातले काही बदल करून तो फायनल ड्राफ्ट पुढच्या 25 दिवसात होतो. त्याच्यानंतर आपण टेंडर इश्यू करायला सुरुवात करतो. तर टेंडर इश्यू जे काय करणार आहोत त्याला 15 दिवसाचा आपण अवधी देतो की 15 दिवसामध्ये टेंडर घेऊन जावेत विकासकांनी आणि पुढच्या 15 दिवसांमध्ये त्यांच्याकडनं ऑफर यावेत. असं साधारण 1 महिन्याचा तो पिरियड टेंडरच्या ह्याच्यात जातो. त्यानंतर मग आलेल्या ऑफर्स आपण ओपन करतो. म्हणजे बहुतांशी वेळी असं होतं की ज्या दिवशी टेंडर आले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही म्हणजे ओपनिंगचं हे ठेवतो. सर्व म्हणजे लास्ट डेट जी असेल सबमिशनची त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपण ते ओपनिंगचे हे ठेवतो, तारीख ठेवतो. टेंडर ओपनिंग झाल्यानंतर त्यांनी सबमिट केलेली सर्व डॉक्युमेंट्स आपण जे टेंडरमध्ये म्हटलेले आहेत की त्यांनी ह्या त्यांच्याबद्दलची माहिती द्यावी, अर्नेस्ट मनीचं काही द्यावं, ह्या सर्व गोष्टी त्यांनी सबमिट केल्यात की नाही ह्याची पहिली पडताळणी होते. आणि त्यांनी दिलेले ऑफर्स आपण वाचून दाखवतो. ते ऑफर्स एवढ्यासाठी वाचून दाखवतो की सील्ड ऑफर आहेत. हे सर्व उपस्थित मेंबर्सना आणि सर्व उपस्थित विकासकांना बाकीच्या लोकांचे ऑफर्सही तेव्हा कळतात आणि ते ओपन होतात सर्वांसाठी. त्यानंतर ते ऑफर्स आणि हे आम्ही PMCच्या ऑफिसमध्ये घेऊन जातो आणि मग त्याच्यावर डिटेल्ड ॲनालिसिस होतं. मग त्याचं कंपॅरिझन PMCच्या ऑफिसमध्ये होतं. त्याचं स्क्रुटिनी ऑफ टेक्निकल बॅकग्राऊंड ऑफ बिडर्स आणि स्क्रुटिनी ऑफ फायनान्शियल डॉक्युमेंट्स बाय CA ह्या 3 गोष्टी होतात तिथे. एक तर त्यांनी दिलेले बॅकग्राऊंड काय बरोबर आहेत की नाही, त्याच्यात काही तफावत आहे का, हे सगळं पाहिलं जातं. त्यांनी दिलेल्या फायनान्शियल डॉक्युमेंट्सची CA कडनं आपण स्क्रुटिनी करून घेतो आणि या सगळ्याच्या बेसिसवर आपण एक फायनल कंपॅरिझन चार्ट एक बनवतो त्याचा. आणि त्या कंपॅरिझन चार्टवरनं मग आपण यांचं शॉर्ट लिस्टिंग आणि इंटरव्ह्यू ऑफ डेव्हलपर्स हे सभासदांच्या बरोबर आपण ठेवतो. जे काही डेव्हलपर्स आहेत आणि ज्यांच्याबरोबर आपण पुढे जाऊ शकू असं वाटतं ते शॉर्टलिस्ट करून, समजा आता 10 ऑफर आलेत पण 10तले आपल्याला 4च बरे वाटत आहेत, तर त्या 4 जणांना शॉर्टलिस्ट करून त्यांच्याबरोबर आपण पुढे इंटरव्ह्यूज आणि सभासदांबरोबरची त्यांची इंटरॅक्शन्स ठेवतो. आणि त्याच्यानंतर मग सभासदांचं एक जनरल मत तयार व्हायला लागतं आणि मग आपण DDR कडची मीटिंग आपण स्पेशल जनरल बॉडी बोलवतो सिलेक्शनसाठी. तर ह्या सर्व प्रक्रियेला साधारण 125 दिवसाचा वेळ कालावधी लागतो. त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आहे की प्लॅन बनवणं, DA करणं. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याला तुमच्या म्हणजे प्लॅनिंगच्या बाबतीतलं जे आहे ते सोसायटीकडनं त्यांच्या रिक्वायरमेंट्स आणि डेव्हलपरकडनं त्यांच्या रिक्वायरमेंट्स घेणं, त्याप्रमाणे प्लॅन बनवणं, ते प्लॅन्स तुमच्याशी शेअर होतात, त्याच्यात परत तुमचे सजेशन्स घेऊन बदल होतात. ह्या सर्व गोष्टी साधारण 2 महिने लागतात. त्याच्यानंतरचा जो आहे तो बिल्डिंग म्हणजे एकदा सोसायटीनी प्लॅन फायनल केला, डेव्हलपरनी प्लॅन फायनल केला की मग सबमिशनचे डॉक्युमेंट्स बनवली जातात. त्याला साधारण 15 दिवस लागतात आणि प्लॅन सबमिट झाल्यावर 60 दिवसात त्याचं म्हणजे 2 महिन्याचा कालावधी आहे महापालिकेचा. त्या 60 दिवसात प्लॅन्स अप्रुव्हल होतात. त्यात काही कंडिशन्स असू शकतात, कंप्लायन्सेस असू शकतात CC साठीचे. तर त्या कंडिशन्सची पूर्तता करण्यासाठी मी पुढचे 45 दिवस धरलेत. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये साधारण 6 महिन्याचा कालावधी म्हणजे तुमचा विकासक फायनल झाल्यापासून ते प्लॅनची CC येण्यापर्यंतचा कालावधी साधारण 6 महिन्याचा कालावधी आहे. त्यानंतर मग तुमचे इमारतीचे व्याप्ती किती आहे त्यानुसार त्या प्रोजेक्टला किती वेळ लागणार आहे तो ठरतो. म्हणजे 2 वर्ष, 3 वर्ष, खूप मोठा प्रोजेक्ट असेल तर 4 वर्षही लागू शकतात. धन्यवाद.